नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजूनही मराठी मीडिया हा ठाकरे बंधूंच्या करिश्म्यातून बाहेर पडलेला नाही. आणि त्यामुळेच 5 जुलैला जे काय बंधू मिलन झालं, भरत मिलाप वगैरे म्हणतात, तो झाला. त्यानंतर पुढे काय हा प्रश्न आहे. आणि त्यातली हवा निघून गेल्यानंतर आता या दोन भावांना एकत्र कसं टिकवायचं आणि ठेवायचं, ही मराठी माध्यमांसाठी चिंतेची बाब होऊन बसलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे काय करतायत, त्यांच्यापासून उद्धव ठाकरे दुरावले का? राज ठाकरेंनी मराठीचा हट्ट करून मारहाणीचा भूमिका घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नुकसान होईल का? आणि ते दोघे एकत्र आले तर एकनाथ शिंदेचं नुकसान होईल का? या सगळ्या बातम्या रंगवण्याचा उद्योग सातत्याने चालू आहे. पण ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्यामागच्या गणित समीकरण आणि रणनीती यावर हे दळण दळलं जातंय, ते दळण दळणाऱ्यांना नेमके पडद्यामागे काय डावपेच खेळले जात आहेत याचा थांग पत्ता लागलेला नाही, याची आठवण करून द्यावीशी वाटते. पहिली गोष्ट, मी वारंवार सांगत आलो की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, किंबहुना त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे सुद्धा एकत्र आले आणि पूर्वाश्रमीची सगळी शिवसेना एकत्र केली, तरीही त्यांची मजल 20-22% पुढे जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती असताना तुम्ही हा खोळाचार किती करणार आहात? कारण या मागची रणनीती काय आहे त्याचाच ठाम पत्ता नसल्यामुळे अनेकदा तुमचे नावडते लोक सुद्धा या पत्रकारांना आणि राजकारण्यांना, अशा हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना किंवा पत्रकारांना, त्यांचे विरोधक, त्यांना नावडते असलेले लोक मोठ्या चतुराईने आपल्या डावपेचात मोहर आणि प्यादा म्हणून वापरत असतात. आता हे लपून राहिलेलं नाही की जाणीवपूर्वक हा हिंदीचा मुद्दा काढून मराठी अस्मितेचा बागुलबुवा करून भाजपने दोन ठाकरे बंधूंना एकत्र करण्याच्या जो काय गदारोळ उडवून देण्यात आला, त्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात होता, हेही बोललं गेलेलं आहे. तर मग साधलं काय? कारण अजूनही महापालिकेच्या निवडणुकांना भरपूर वेळ आहे. 5-6 महिने आहेत, फार फार तर डिसेंबर किंवा जानेवारी, याचा अर्थ 5 ते 6 महिने. आणि 5 ते 6 महिने आजच्या जमान्यामध्ये एखादा विषय असा उकळता आणि उबलता ठेवता येत नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे ठाकरे बंधू यांच्या मिलापाचं नाट्य हे अवेळी रंगवण्यात आलं, हे मान्य करावंच लागेल. आणि जितकं ते अधिक रंगवलं जाईल तितकं त्यातली हवा अधिकाधिक निघून जात राहील. आणि म्हणून मग हा डाव तपासून बघावा लागतो की तो डाव आहे काय. ठाकरे बंधू एकत्र आले, पण त्यामुळे आपल्यापासून अमराठी आणि हिंदू मतदार दुरावण्याची भीती काँग्रेस पक्षाला वाटली आणि काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुका उद्धव ठाकरेंच्या सोबत नाही तर स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका जवळपास जाहीर करून टाकलेली आहे. म्हणजेच राज ठाकरे सोबत येतील का आणि त्यांच्यामुळे आपल्याला एक 20-25 वॉर्डामध्ये तरी मदत होईल का, याची खात्री किंवा खातरजमा उद्धव ठाकरेंना करून घेता आलेली नाही. पण हक्काने गेल्या 3 वर्षामध्ये ज्यांच्या सोबत राहिलो त्या काँग्रेसला सोबत घेऊन, बरोबर घेऊन मुंबई महापालिका निवडणुका लढवण्यामध्ये जी शाश्वती होती ती उद्धव ठाकरेंनी गमावलेली आहे. आणि म्हणून मग असा प्रश्न पडतो की या दोन ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी
जी काय परिस्थिती आणि माहोल निर्माण करण्यात आला तो त्यांना निवडणुकीत एकत्र आणण्यासाठी केला गेला होता की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे जे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतले दोन प्रमुख खेळाडू असतात त्यांना एकत्र न होण्यापासून किंवा एकमेकांपासून दूर घेऊन जाण्यासाठी हा डाव खेळला गेला का याचा विचार आवश्यक आहे. उघडा डोळे बघा नीट, बघा नीट. दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा जो काय कवित्व होतं ते चालू राहील. पण मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये जे 4 लोकसभेच्या जागा उद्धव आणि काँग्रेस यांच्या एकत्र येण्यामुळे त्यांच्या वाट्याला आल्या होत्या त्याच प्रमाणामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकमेकाशी समन्वय साधला तर जितकं यश मिळालं असतं तितकं यश राज ठाकरे सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरे मिळवू शकतात का. एक काय ती तुमची वर्षा गायकवाड ही एक जागा काँग्रेसला लोकसभेची मिळाली पण 3 जागा या उबाठा शिवसेनेला मिळाल्या. आणि ही बाब महापालिकेला ताडून बघा की 6 पैकी 3 जागा म्हणजे निम्म्या जागा लोकसभेच्या मुंबईतल्या उबाठा शिवसेनेने जिंकल्या होत्या. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण इंडी अलायन्स म्हणजेच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचा मुंबईतला मनोमिलाप त्या यशाला कारणीभूत होता. तो तितकासा समन्वय विधानसभेच्या वेळेला नव्हता. तो काँग्रेसलाही फटका बसला आणि उबाठा शिवसेनेलाही फटका बसला. आणि त्याच आधारावर भाजपचे रणनीतिकार मुंबई महापालिका जिंकायची असेल तर काँग्रेस आणि उबाठा यांच्यामध्ये समन्वय होता कामा नये यासाठीच रणनीती आखतील हे ओळखता आलं पाहिजे. राज ठाकरे सोबत येऊन फार मोठा फरक पडणार नाही पण काँग्रेस आणि उबाठा शिवसेना सोबत आले तर मात्र उबाठा शिवसेनेला मोठा फायदा आणि काँग्रेसलाही चांगला फायदा मिळू शकतो, चांगला फायदा मिळू शकतो. आणि म्हणून ते एकमेकापासून दूर कसे जातील. आठवतं 2014च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी निकाल पूर्ण होण्याच्या आधी भाजपला एकट्याचं सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने पाठिंबा मागितला पण नव्हता आणि निकाल पूर्ण पण झालेले नव्हते. पण साधारणपणे भाजपला बहुमत हुकणार पण भाजप मोठा पक्ष होणार हे स्पष्ट झालं होतं. अशा वेळेला अचानक शरद पवारांनी भाजपला एकतर्फी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्याच्या मागे डाव काय होता तो पवारांनी नंतरच्या काळात जाहीरपणे सांगून टाकला. 2014 मध्ये शिवसेना भाजप युती फुटली होती. ते एकमेकाविरुद्ध लढले होते. त्यांच्यातली दरी आणखी रुंद व्हावी म्हणूनच आपण भाजपला पाठिंबा दिला. ती आपली खेळी होती. आणि खेळी म्हणजे काय होतं तर जे दोन पक्ष एकत्र आल्यामुळे फार मोठं ताकद निर्माण होते आणि त्याच्या विरोधात आमच्या राजकारणाला शह दिला जातो तो शह कमी व्हावा आणि त्यांची युती दुबळी व्हावी यासाठीच आपण भाजपला पाठिंबा दिला होता हे जे शरद पवार सांगतात तोच डाव आता भाजप काँग्रेस आणि उबाटा शिवसेना यांच्या बाबतीत खेळते. उघडा डोळे बघा नीट. दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणणं आणि मराठी अस्मितेचा उद्घोष करणं हा या सगळ्या घटनाक्रमामधला मूळचा खेळच नाही, अजेंडा सुद्धा नाही. अजेंडा आहे तो भाजपला एक हाती मुंबई जिंकायची असेल तो उबाठा शिवसेना आणि काँग्रेस
यांच्यामध्ये बेबनाव असला पाहिजे. त्यांचा एकमेकावर विश्वास असता कामा नये. त्यांची निवडणुकीत एकजूट आणि समन्वय होता कामा नये. फक्त एकनाथ शिंदे भाजप बरोबर आहेत किंवा उद्धव ठाकरेंपासून दुरावलेले आहेत म्हणून मुंबईत उद्धव ठाकरे दुबळे झालेले नाहीत, हे सर्वात आधी भाजपवाल्यांना कळतं, ज्याची प्रचिती आपल्याला विधानसभा निवडणुकीत सुद्धा दिसलेली आहे. सदा सरवणकर असतील किंवा यामिनी जाधव असतील, या जागा शिंदेना राखता आल्या नाहीत आणि त्या दोनही जागी उबाठा शिवसेनेचे आमदार निवडून आले. याचं कारण काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या सोबत होती. उद्धव ठाकरे सोबत असल्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फारसा मिळाला नाही. त्यांचे होते तेच असलम शेख, तिकडे अमीन पटेल, हे लोक निवडून आले. पण पण वर्षा गायकवाड त्यांची भगिनी निवडून आली. ह्या जागा काँग्रेसच्या होत्या. त्या उभाठा शिवसेनेने काँग्रेसला मिळवून दिल्या असं बिलकुल म्हणता येणार नाही. पण उभाठा शिवसेनेला काँग्रेस सोबत नसती तर 10 आमदार मुंबईत निवडून आणता आले नसते. काँग्रेस सोबत होती म्हणून वर्सोवाची भाजपची जागा उभाठा हिसकावून घेऊ शकली. हरुण नावाचा जो एक मुस्लिम आमदार मुंबईत शिवसेनेचा निवडून आला, ती भाजपची जागा होती. पण मुस्लिम मतांचा काँग्रेसचा जो गठ्ठा होता तो उभाठा शिवसेनेला मिळाला. म्हणजे उभाठा शिवसेनेला काँग्रेसमुळे लाभ झाला, पण काँग्रेसला उभाठा शिवसेनेचा फायदा मिळू शकला नाही. आणि म्हणूनच त्या दोघांमधला समन्वय हा भाजपला स्वबळावर किंवा मित्र पक्षांच्या मदतीने मुंबई महापालिका काबीज करण्यातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि त्यामुळे उभाठा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी काहीतरी डाव खेळला पाहिजे. आणि तो डाव म्हणजे मराठी अस्मिता, खळलं खट्याक, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा बंधू मिलाप असतो. कारण राज ठाकरे सोबत आले की काँग्रेसकडे असलेली जी अमराठी आणि कट्टर हिंदुत्व विरोधी किंवा मराठी विरोधी मतं आहेत, उरली सुरली काँग्रेसकडे अशी जी मतं आहेत, ती उभाठा शिवसेनेला मिळू शकणार नाहीत. जो मुस्लिम समाज किंवा जो अमराठी बीजेपीचा विरोधक लोकसभेला किंवा अगदी विधानसभेला काही प्रमाणात उभाठा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, तो कॉर्पोरेशनला उभा राहिला, तर भाजपला स्वबळावर किंवा शिंदेना सोबत घेऊन सुद्धा बहुमत मिळवणं अवघड आहे. आता जे काय काय सर्वे आलेत कोणाकोणाचे, लहान सहान आलेत, प्रत्येक जण आपापल्या परीने करतोय, त्यामध्ये साफ दिसतंय की भाजप मोठा पक्ष होतोय आणि स्वबळावर उद्धव ठाकरे हे भाजपच्या तुलनेत कमी पडत आहेत. भाजप सोबत एकनाथ शिंदे असले तरीही महायुतीला बहुमत महापालिकेत मिळणं अवघड दिसतंय. आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेसला 25 ते 30 नगरसेवक मिळू शकतात स्वबळावर. तर मग उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे एकत्र आले तर मग भाजपला मुंबई महापालिकेत तुल्यबळ लढत दिली जाऊ शकते. आणि म्हणून काँग्रेस आणि उभाटा शिवसेनेकडे बेबनाव असला पाहिजे. ते शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीची तयारी सुद्धा करू शकले नाही पाहिजेत, गोंधळलेले असले पाहिजेत. जसं विधानसभा निवडणुकीत झालं,
सगळ्या. आणि उद्धव ठाकरेंनी त्याची कबुली काल परवाच्या सामनाच्या मुलाखतीमध्ये दिली की मी आधीपासून प्रचाराला बाहेर पडलो होतो, महाराष्ट्रभर विधानसभेसाठी प्रचार करत होतो, पण कुठल्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा कुठला उमेदवार आहे याचाच पत्ता नव्हता शेवटच्या क्षणापर्यंत. कारण जागा वाटपात गोंधळ होता, जागा वाटप किती, कोणाच्या वाट्याला किती, आणि ज्या किती जागा असतील त्या कुठल्या कुठल्या असतील याविषयी शेवटपर्यंत गोंधळ होता. आणि त्याचा दुष्परिणाम हा निकालावर, मतदानावर झाला, निवडणूक प्रचारावर झाला, याची कबुली सामनाच्या मुलाखतीत खुद्द उद्धव ठाकरेंनी दिलेली. आणि त्यामुळेच उबाठा शिवसेनेला आणि काँग्रेसला मुंबई महापालिका निवडणुकीत मागे टाकवायचं असेल आणि हरवायचं असेल, तर मग त्यासाठी सगळ्यात मोठी रणनीतीची पहिली अट काय असेल की त्या दोघांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत समन्वय असता कामा नये, एकमेकाविषयी साशंकता आणि संशय असला पाहिजे. आणि तो संशय निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे मराठी अस्मिता. आणि त्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये दोलायमान परिस्थिती निर्माण करणं. आणि उद्धव ठाकरे निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यामुळे काँग्रेसला आपण त्यांच्याबरोबर असणार आहोत का, की आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवायचे, याविषयी असलेला गोंधळ. एकूणच एकूणच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि उबाठा शिवसेना यांच्यामध्ये चलबिचल असणं, अस्वस्थता असणं आणि गैरसमज असणं ही माझ्या मते भाजपने निर्माण केलेली किंवा तयार केलेली रणनीती आहे, स्ट्रॅटेजी आहे. आणि त्या स्ट्रॅटेजीच्या आधारावर जे स्क्रिप्ट तयार झालं, त्या स्क्रिप्ट मधूनच दोन ठाकरे बंधू महाराष्ट्राला एकत्र हवेत, हा एक भ्रामक प्रचार निर्माण करण्यात आला. कोणी सांगितलं? राज ठाकरे यांचा प्रभाव मुंबई ठाण्याच्या फार फार तर नाशिक पर्यंतच्या मर्यादेतला आहे. बाकीच्या महाराष्ट्राला दोन ठाकरे बंधू एकत्र आले किंवा नाही आले तरी फारसा फरक पडत नाही. हे विधानसभेला दिसले आणि त्याच्या आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये दिसले. राज ठाकरे 2009 मध्ये वेगळे उभे राहून लढले, तेव्हा जो फटका बसला तो मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक या मर्यादेत बसलेला आहे. आणि म्हणून मराठी अस्मितेचा बागुलबुवा निर्माण करून ठाकरे बंधू यांच्या बंधू मिलापाला नको तितकं महत्व देण्याची पाळी मीडियावर आणली गेली. तो एक डावपेच आहे. अगदी मीडियातले जे बहुतांश लोक कट्टर भाजप विरोधक आहेत, त्यांचा पण अतिशय चतुराईने भाजपने आपल्या डावपेचामध्ये उपयोग करून घेतला. अनेक कट्टर भाजप विरोधक आहेत, पत्रकार, आणि ते ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा उदो उदो करत होते, तेव्हा मला मनातल्या मनात हसू येत होतं की त्यांना वाटत होतं की आपण भाजपचा डाव उधळून लावतोय, पण प्रत्यक्षात हे असे अँटी बीजेपी पत्रकार होते, विश्लेषक होते, ते प्रत्यक्षात भाजपचे हस्तक असल्यासारखं दोन ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी आपली बुद्धी आणि शक्ती पणाला लावत होते. कशी गंमत असते बघा मित्रांनो. अनेकदा राजकारणामध्ये आपल्या विरोधकांना सुद्धा आपल्याला हवं तसं करायला भाग पाडणं हा एक रणनीतीचा भाग असतो, रणनीतीचा भाग असतो. आणि म्हणून ज्यांना खरोखरच प्रामाणिकपणे भाजपचे डावपेच ओळखायचे आणि उधळून लावायचे, त्यांनी ठाकरे बंधू, बंधू मिलाप हे सगळं डोळसपणे बघावं, त्यातून बाहेर पडावं आणि भाजपचे
खरे डावपेच ओळखावेत तरच ते आणून पाडता येतील. नाहीतर भाजप आपल्या विरोधकांना सुद्धा किती चतुराईने वापरतो त्याचा आणखीन एक साक्षात पुरावा महापालिका निवडणुकीनंतर आपल्या समोर येईल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.